महाराष्ट्रातील अनेक गावे कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेचा विषय ठरत असतात। त्यातच आत्ता कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील एक गाव चर्चेचा विषय ठरतंय। चक्क या गावात सर्वजण बर्फीचा व्यवसाय करतात। हे गाव बर्फीचं गाव म्हणून ओळखलं जातंय। नोकरीपेक्षा व्यवसायात रस असणाऱ्या राधानगरी तालुक्याच्या पूर्व भागातील टिकपुर्ली गावातील काहींनी दुधापासून बनवलेल्या बर्फीचा व्यवसाय सुरू केलाय आणि अनेकांना उपजीविकेचं साधन मिळालंय। या बर्फीची चवच न्यारी असून जिल्ह्यासह परजिल्ह्यातील खवय्यांच्या जिभेवर ती कायमच रेंगाळते आहे। ही बर्फी गोड असली तरी तिच्या बनवण्यामागे प्रचंड कष्ट आहे। हा व्यवसाय जितका गोड तितकाच उष्ण झळांनी भरलेला आहे। चला तर मित्रांनो, ही बर्फी नेमकी कशा पद्धतीने तयार केली जाते याची आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया। उत्तम वाडकर। कशा पद्धतीने केली जाते ही बर्फी? बर्फी म्हणजे पहिल्यांदा दूध कढईत ओतलं जातंय 13 लिटर। त्याच्यानंतर त्यात 2 किलो साखर उकळी दूध आल्यानंतर घालतात। साखर घातल्यानंतर हे दूध आटवायचं। दूध आटल्यानंतर ही जी बर्फी तयार होती ही बर्फी 13 लिटर दूध आणि 2 किलो साखरेपासून 4.5 किलो बर्फी तयार होती। 132 वडी तयार होती। एकंदरीत ही सर्व बर्फी तयार होण्यासाठी कालावधी किती लागतो, किती वेळ जातोय बनवायला? जळण चांगलं असलं तर 1.5 पावणे 2 तासात आदान येते। म्हणजे 1 पावणे 2 तास तरी लागतात। पावणे 2 तासात हे बर्फी तयार होती 13 लिटर दूध आणि 2 किलो साखरेपासून। हे सर्व आपलं गावच बर्फीचा व्यवसाय करतं। हे कधीपासून करतं आणि कशा पद्धतीने? हे 98 पासून चालत राहिलेलं आहे। 98 पासून कधी बर्फी ही तयार करतात। आता आम्ही काय नवीन चालू केलेला आहे। ह्याची विक्री कशा पद्धतीने होते? विक्री सगळी जाग्यावरच जाते। म्हणजे बाहेरची लोक आता बाळूमाला येतात, त्याच्यामुळे जरा शेल वाढलाय चांगला किंवा नॅचरल आहे। म्हणजे काय विषय आहे की याच्यात काय दुसरं काही नाही, फक्त दूध आणि साखर, जाळ लावणी आणि बर्फी तयार करून। हे जी विक्री कशा पद्धतीने आणि किती रुपये भाव आहे किलोला तरी? किलो आता 400 रुपये किलो चालू केलाय। पहिला होता 360 रुपये किलो होता। आता दुधाची म्हणजे खरेदी दर वाढलाय। खरेदी दर आता 74-75 रुपये झाला। त्याच्यामुळे विक्री दर आता 13 रुपये बर्फी आहे न घेतला तर, आणि पावशेर घेतलं तर 100 रुपये पावशेर, अशा हिशोबाने हे चालू आहे। ग्राहकांची कशी मागणी आणि पसंती कशी आहे बाबा? खाल्ल्यानंतर काय टेस्ट आहे? 1 नंबर टेस्ट आहे। म्हणजे लोकांनी आता हे चुलीवरलं बर्फी म्हणजे आवडती आहे। त्याच्यामुळे बर्फीची सगळी दुकानं वाढत गेल्यात, असा विषय झालाय। हा व्यवसाय करत असताना आपल्या गावातील किती असं एक अंदाजे तुमच्या किती दुकान असतील बर्फीची तयार करणारी? आता इथं शेळेवाडीवर आमच्या फाट्यावर 20-25 दुकानं झाल्यात। ठिकपुरी गाव काय ठिकपुरी प्रत्येक गावात म्हणजे चालूच आहे बर्फी करतेली लोक, असा विषय आहे। दररोज आपलं दिवसातून किती आपण हे करू शकताय? बर्फी किती वेळा तुम्ही तयार करता? बर्फी आपल्याला दिवसाला 150 लिटर दूध लागतंय। 6-7 आपण आम्ही काढतो। आमची म्हणजे 2 दुकान आहेत, एक शेळेवाडी आहे आणि एक इथं आहे तळाजी पाटा। दोन्हीकडे 150 लिटर दूध लागतं। एक 6 कडे एक 12 कडे आम्ही काढतोय। अशा दूध आपण कशा पद्धतीने उपलब्ध करतोय? दूध गावातनं सकाळी 6:30 वाजता आपण डेऱ्या चालू असतात, डेअरीतनं दूध घेऊन येणे। दिवसातून म्हणजे ग्राहकांची तर पसंती असते, मात्र बाहेर पार्सल कुठं केला जातो का पेढा? पार्सल नाही, ही बर्फीच, पेढा तयार होत नाही। पेढा ऑर्डर प्रमाण जर सांगितलं तर पेढा तयार केला जातो, नाहीतर बर्फीच एकमेव म्हणजे बर्फी।